मी एक मानव जीवनावर आधारित म्हणजे आताचे आई वडील वृद्धाश्रमाला चलेत म्हणून त्याच्यासाठी हे गीत टाकत आहे. वाटणी झाली आईबापाची. तर हे तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, जास्त लोक शेअर करा. धन्यवाद. वाटणी झाली माये बापाची, वाटणी झाली माये बापाची, नाही राहिला जिवाळा शिकून तू शाना किती झाला, शिकून तू शाना किती झाला. वाटणी झाली माये बापाची, वाटणी झाली माये बापाची, नाही राहिला जिवाळा शिकून तू शाना किती झाला, शिकून तू शाना किती झाला. मायेते गेली धाकट्याकडे, मायेते गेली धाकट्याकडे, बाप राहिला मोठ्याकडे, बाप राहिला मोठ्याकडे. केविलवाणी बघती दोघे, केविलवाणी बघती दोघे, आसरू नयनाला शिकून तू शाना किती झाला, शिकून तू शाना किती झाला, शिकून तू शाना किती झाला. कष्ट उपसले माये बापाने, कष्ट उपसले माये बापाने, दोघांनाही सम शिकवूनी, दोघांनाही सम शिकवूनी. आरद पोटी उपाशी जीव हा, आरद पोटी उपाशी जीव हा वाहिला, शिकून तू शाना किती झाला, शिकून तू शाना किती झाला, शिकून तू शाना किती झाला, शिकून तू शाना किती झाला. पोरे गेले मोठ्या शेराला, पोरे गेले मोठ्या शेराला, माये बाप आले वृद्ध आश्रमाला, माये बाप आले वृद्ध आश्रमाला. वाट पाहती येईना कोणी, वाट पाहती येईना कोणी, बसूनी दाराला शिकून तू शाना किती झाला, शिकून तू शाना किती झाला, शिकून तू शाना किती झाला. हीच विनंती आहे तुम्हाला, हीच विनंती आहे तुम्हाला, सांभाळा रे माये बापाला, सांभाळा रे माये बापाला. दैवत हेची आपुले सूरज, दैवत हेची आपले सूरज, कळेल का जगताला शिकून तू शाना किती झाला, शिकून तू शाना किती झाला. वाटणी झाली माये बापाची, वाटणी झाली माये बापाची, नाही राहिला जिवाळा शिकून तू शाना किती झाला, शिकून तू शाना किती झाला, शिकून तू शाना किती झाला. हे आई वडिलांवर गीत टाकत आहे. तुम्हाला आताच्या पोर आहे ना, तर तुम्हाला राग येऊ देऊ नका भाऊ बहीण, तुम्हाला राग येऊ देऊ नका माऊली. तर हे आई वडिलावर असं घडाले हे कलियुग आहे. तर तुम्हाला याच्यातून काय बोध घ्यायचा तर घ्या आणि याच्यावर लाईक करा. धन्यवाद.